निर्णय एक तिढा. मराठी कादंबरी भाग 43. निमिषच्या चुकीच्या बोलण्यामुळे अवनी इतकी दुखावली होती की त्याच्या विचारांची आता तिला कीव येत होती. एकीकडे सार्थकही निधीच्या संशयी वागण्यामुळे कंटाळला होता. दुसऱ्या दिवशी निमिष पुण्याला गेल्यावर अवनीच्या आईने तिच्या उदास चेहऱ्याकडे बघून नक्की काय झालंय म्हणून विचारलं. अवनी, काय होणार तेव्हा? तेच नेहमीचं. चांगलं काही वागायला गेलं की चुकीचाच अर्थ घ्यायचा आणि काही बाई बोलत राहायचं. बोलताना समोरच्याच्या मनाचा विचार नाही करायचा. अवनीची आई, अगं पण नक्की झालंय तरी काय ते तरी सांग. अवनी त्या दोघात जे काही बोलणं झालं ते सगळं तिने आपल्या आईला सांगितलं. सांगताना तिला खूप वाईटही वाटत होतं की आपल्याच आईने निमिषसोबत लग्न करू नको, आपल्याला त्रास होईल असं सांगितलं होतं आणि आपण आपल्या प्रेमाच्या आंधळ्या विश्वासाने आपण नक्की खुश राहू त्याच्यासोबत हो पटवून दिलं होतं आणि आताही अशी वेळ आली याचा तिला खूप त्रास होत होता. तिचं सगळं बोलणं ऐकल्यावर तिची आई रागवली. आई, कुठवर हे असं सगळं चालणार गं? आता बाळ येईल घरात, त्याच्यासमोर तुम्ही दोघे असेच भांडत बसणार का? अवनी, अगं पण आई मी काय करू? त्यांना समजत नाही का त्यांनी कसं वागायला हवं ते? आई, माहीत होतं आधीच म्हणून तुला सांगत होते, पण तू ऐकलं नाहीस त्यावेळेस. अवनी यावर शांत बसली, काहीच बोलली नाही. आई, आता भांडण करायची सोडून द्या, येणाऱ्या बाळाकडे लक्ष द्या. तुम्ही विषय नको वाढवत जाऊ. तुला कळते ना त्याचा स्वभाव कसा आहे. पण आपण पण जास्त नाही बोलत बसायचं. अवनी, पण माझ्यासमोर जर काही चुकीचं घडत असेल तर शांत कसं बसायचं आई मी? आई, हे बघ, त्यांना जे करायचं ते त्यांना करू दे. तू त्यांच्या परिवाराच्या आणि त्यांच्यामध्ये येऊ नको. उगाच तू का नावं ठेवून घेतेस? उद्या तुझ्याकडे जर त्यांचं दुर्लक्ष झालं तेव्हा तू बोलू न शकतेस. पण आत्ताच त्यासाठी तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. आईने अवनीला समजावलं. अवनीने मग होकारार्थी मान हलवली. असंही तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच. अवनीचे गरोदरपणाचे दिवस भरत होते. आता काहीच दिवस होते तिच्या डिलिव्हरीसाठी. निमिषसोबत छोट्या छोट्या कारणावरून खटके चालूच होते, पण मनाला आधार म्हणून सार्थकही सोबत होता. त्याच्यामुळे तिला तिच्या एकटेपणाची जाणीव होत नव्हती. अशाच एका संध्याकाळी तिने सार्थकला मेसेज केला. कामात बिझी असल्यामुळे सार्थकने तिचा मेसेज नाही पाहिला. ऑफिसमधून निघताना त्याने अवनीचा मेसेज पाहिला. त्याने तिला कॉल केला. सार्थक, हाय डिअर. हाय, बोला, काय म्हणता? अवनी, काही नाही रे, असंच तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मेसेज केला. इतक्यात निधीचा कॉल वेटिंगला लागला. सार्थक, 2 मिनटं थांबा, करतो तुला कॉल बॅक. हो, अरे मला निधीचा कॉल येतोय. हां, मी तिलाच करत होतं, ती मलाच करत होती. वेटिंगला लागला म्हणून तुला केला असेल क्रॉस चेक करायला. ओप्स. आता सार्थक, आता काय भांडण करेल अजून काय, थांब करतो तुला. असं बोलून सार्थकने अवनीचा कॉल कट केला आणि निधीला कॉल केला, तर निधीने त्याचा फोन कट केला. सार्थकने पुन्हा कॉल केला, निधीने पुन्हा कट केला. यार, हे काय नवीन नाटक आहे आता? फोन उचलायला काय झालं हिला? सार्थक मनातल्या मनात म्हणाला. सार्थक घरी पोचला, पण निधी अजून घरी आली नव्हती. तो तिची वाट पाहत बसला. त्याने तिला कॉल केला. यावेळी तिने कॉल रिसीव्ह केला. सार्थक, कुठे तू बाबू? केव्हाचा कॉल करतोय, फोन का उचलत नाहीये? तुझं झालं का बोलून तुझ्या गर्लफ्रेंडशी? सार्थक, तू आहेस कुठे? निधी, आहे माझ्या फ्रेंडसोबत. सार्थक, ओके, कधी येशील घरी? लवकर ये घरी, उशीर झाला एकतर आणि मला भूक पण लागली. निधी, हां, तू जेवून घे, मग मी जेवूनच येईल बाहेरून. सार्थक, बरं, पण लवकर ये. निधी, हा येते. निधी रागवली हे त्याला कळत होतं, पण ती घरी आल्याशिवाय तो तिची समजूतही काढू शकत नव्हता. त्याने त्याच्यासाठी जेवण मागवलं आणि जेवून घेतलं. निधी नेहमीपेक्षा थोडं उशिराच घरी आली. आल्या आल्या तिने आपली सॅक सोफ्यावर टाकली आणि ती फ्रेश व्हायला गेली. फ्रेश झाल्यावर ती बाहेर हॉलमध्ये येत सोफ्यावर बसली. बाजूलाच बसलेला सार्थक तिच्या मूडचा अंदाज घेत म्हणाला. सार्थक, आज जास्तच लेट झालं बाबू, इतका वेळ रात्रीचं बाहेर नको थांबत जाऊ. निधी, का? माझे फ्रेंड्स होते सोबत. सार्थक, हो, पण तरी गाडीवरून एकटीच येतेस, अजून आपल्याकडे एवढी रहदारी नसते रस्त्याला. निधी, तुला खरंच माझी काळजी आहे की उगाच बोलायचं म्हणून बोलते? निधी त्यावर आपली नजर रोखत म्हणाली. सार्थक, असं का बोलतो रे बाबू तू? निधी, का बोलतो म्हणजे? त्या मुलीने बर्बाद केलंय माझं आयुष्य आणि तिच्या बेस्ट फ्रेंडचं आयुष्य. ती कधीच खुश नाही राहणार तिच्या लाईफमध्ये. सार्थक, बाबू तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळते का? निधी, हो, तिने तुझ्या आयुष्याची वाट लावली. का बोलते ती तुझ्याशी? तिला काहीच नाही वाटत का? प्रेग्नेंट आहे ना ती, मग तरीही तिला काळजी नाही आहे तिच्या संसाराची. निधी आता खूप जास्त रागावली होती आणि रागाच्या भरात ती अवनीला उद्देशून काहीही बोलत होती. सार्थक, बाबू तू अशी नव्हतीस कधी, का अशी वाईट बोलते तिच्याबद्दल? निधी, हा, इतकं सगळं झालं तरी तुला तिचाच पुळका, मग माझ्यासोबत का आहेस तू? का राहतोय आपण एकत्र? तू आधी शांत हो बाबू, प्लीज, नको त्रास करून घेऊ स्वतःला. निधी, त्रास? तुला काय वाटतंय मला हौस आले त्रास करून घ्यायची? तुम्ही दोघे का नाही सुधरत आहात? बाबू प्लीज रे, नको पुन्हा ते. बाबा म्हणत होते ते बरोबर होतं, आपण लवकरात लवकर लग्न करू. निधी, लग्न? इतकं सगळं झाल्यावर लग्न? सार्थक, अगं पण झालंय काय आणि इतकं सगळं म्हणजे? तुला संध्याकाळी कॉल केला तेव्हा तू तिच्याशीच बोलत होता ना?
हो अगं, पण खूप दिवसातून कॉल केलेला का? करमत नव्हतं का दोघांना? अगं सहज कॉल केलेला. सहज सहज म्हणूनच तुम्ही अफेअरमध्ये आला ना. न जाणो अजून काय केलं असेल माझ्या माघारी. काय काय म्हणजे? का तुला नाही कळत का मला काय म्हणायचं ते? माझा तर तुझ्यावर काडीचाही विश्वास राहिला नाही. हे बघ बाबू, मी शेवटचं सांगते, हे असं चालू राहिलं तर मी तिच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या नवऱ्याला सुनवायलाही कमी करणार नाही आणि तुझ्याही घरच्यांना तुझे पराक्रम सांगेल. एवढं बोलून निधी सरळ बेडरूममध्ये गेले. सार्थक मात्र शांत होता. तोही जाऊन तिच्या बाजूला पण विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला. सार्थकच्या मनात खूप सारे विचार येऊन गेले. आपल्या आयुष्यात नक्की काय चाललंय आणि हे कुठे जाऊन थांबणार याचाच तो विचार करत होता. तर निधी मात्र मनातल्या मनात आपल्या नशिबाला कोसत होती, रडत होती. आज पुन्हा एकदा ती या दोघांमुळे दुखावली गेली होती. पुढच्या दिवशी रोजच्या रुटीनप्रमाणे दोघे आपापल्या जॉबवर गेले. पण आता निधी आणि सार्थकमधला तणाव वाढत होता. सार्थकचं आज कामात लक्ष लागत नव्हतं. तो आपल्याच विचारात होता. निधी रागाच्या भरात अवनीला खूप काही बोलली होती. तिचा राग जरी तिच्या जागेवर बरोबर होता, पण अवनी खरंच सुखात नाही हे तिला कोण सांगणार होतं. दुपारी लंच ब्रेकच्या वेळेत अवनीने त्याला मेसेज केला. अवनी, ही इज एव्हरीथिंग ओके? सार्थक, हां. अवनी, आय एम रिअली सॉरी सार्थक, माझ्यामुळे तुमच्या दोघातही भांडणं होऊ लागले आहेत. आपण नको बोलूयात. हे टाईप करताना अवनीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती पुढे टाईप करत होती. अवनी, माझ्या आयुष्याची जी माती व्हायची ती झाली. आता माझ्यामुळे तुमच्या दोघात प्रॉब्लेम नको रे. आपण बंद करूया बोलणं. सार्थक, नाही, बोलणं बंद करून काय यार? जे मनात आहे एकमेकांविषयी ते बदलणार आहे का? अवनी, पण माझ्यामुळे निधीला खूप त्रास होतोय आणि ही सल कायम माझ्या मनात माझ्या चुकीच्या वागण्यामुळे कुणी इतकं त्रास सहन करते. सार्थक, पण याला तू एकटी जबाबदार नाही ना. मी तितकाच जबाबदार आहे या सगळ्यात. अवनी, म्हणूनच थांबूया इथं आपण. सार्थक, आणि थांबून काय पुढे? तुला माहिती आहे निधी काल काय म्हणाली? काय तिचं म्हणणं आहे की तिच्या माघारी आपण आपण आपल्या लिमिट्स तर क्रॉस केल्या नाहीत. तिला असं वाटणं साहजिकच आहे, कुणालाही वाटेल. सार्थक, अवनी, हां. सार्थक, खरंच कधी असं झालं नाही तर आपण आपल्या मर्यादेच्या पुढं गेलो तर काय होईल? सार्थक थोडा अडखळत म्हणाला. अवनी, मर्यादा? सार्थक, सार्थकला तिचं यावरचं मत जाणून घ्यायचं होतं. अवनी, सार्थक, मर्यादा ही फक्त शरीराची असते का? सार्थक, म्हणजे अवनी, म्हणजे आपण म्हणतो मर्यादा, पण एक उदाहरण म्हणून सांगते. एखादा मुलगा किंवा एखादा पुरुष जेव्हा कधी एखाद्या सुंदर स्त्रीला पाहतो तेव्हा तिला पाहिल्यानंतर त्याच्या मनात नक्की काय चालू असतं हे त्याच्याशिवाय कुणालाच माहीत नसतं. त्यावेळचे त्याचे विचार काय असतील हे तू एक मुलगा आहेस तर तू चांगलेच माहीत असतील. तेव्हा मर्यादा नावाचं बंधन त्याच्या ध्यानीमनी पण नसतं. सगळेच पुरुष वाईट विचार करतात असं म्हणत नाही मी, पण निसर्गाने जन्मदाच पुरुषाला सौंदर्य दृष्टी दिली आहे आणि स्त्रीच्या बाबतीत म्हणशील तर तिने जरी एखादा स्मार्ट हँडसम दिसणाऱ्या मुलाचा जरी विचार केला तरी तिथेही तिच्या विचारांना मर्यादा असतेच. पुरुषाइतका उथळ विचार ती करेलही, पण अशा स्त्रिया प्रमाण माझ्या मते तरी कमी असावं. सार्थक, अवनी, कळते का तुला मला काय म्हणायचं ते? सार्थक, म्हणजे तुला हे म्हणायचं ना की आपण मनातल्या विचारांना मर्यादा नसते कधी? अवनी, हो, मर्यादा ही नेहमी शरीराशी निगडीत असते, कारण शरीरालाच मर्यादा असतात. मन मात्र मोकळ्या अथांग पसरलेल्या आकाशात कुठल्याही मर्यादेविना काही क्षणात विहरून येईल याची कल्पना असीम आहे. सार्थक, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं आधी. अवनी, यातच उत्तर आहे. शरीराने मर्यादा पार केली म्हणजे ते शरीर अपवित्र होते, माणसं अपवित्र होतात. हे समाजासाठी सर्वसिद्ध सर्वसामान्य आहे. आपणही याच समाजात येतो, पण सगळ्यांना हेही माहीत आहे की जिथे मन जुळलेले असतात तिथे मनाला मर्यादा नसतात. मनाने तर कधीच आपल्या मर्यादा पार केलेल्या असतात, पण या जगात मनावर बंधने टाकण्याचं काम कोणताही समाज नाही करू शकत. ते आपल्याच हातात असतं. आपण आपलं छोटंसं जग याच मनात जिवंत ठेवत असतो. फरक इतकाच असतो की ते आपल्या कुणासमोर व्यक्त होऊ देत नाही, कारण जेव्हा हे सगळं व्यक्त होतं तेव्हा ते जग नष्ट करायला कितीतरी हात सहज सरसावतात. तेव्हा आपण आपल्या मनातल्या जगाला जपूया का? सार्थक, अवनी, आपण चुकीच्या वेळेस आपल्या मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त केल्या ना. आधीच व्यक्त केल्या असतात तर आज ही परिस्थिती किती वेगळी असती ना. अवनी, जाऊ देते, नको तो विषय. आईबाबांकडे गेलेलास का? कसे आहेत सगळे? सार्थक, आहेत ठीक. तेच चाललंय सगळं, लग्न कर नुसतं. अवनी, मग कर ना. सार्थक, काय यार ना, खरं सांगू मी आता पूर्णपणे कन्फ्यूज आहे. अवनी, का? सार्थक, नाही तर काय यार, आमची खूप भांडणं होतात आणि ती डॉमिनेटिंग वागते नेहमी.
घरी सांग म्हटलं आपल्याबद्दल तरी परत तेच तेच ऐकून दाखवते. लग्नानंतरही अशीच भांडणं होणार असेल तर काय फायदा आहे यार त्या लग्न करण्याचा. आमचं रिलेशन पहिल्यासारखं राहिलं नाही आहे. अवनी, माझ्यामुळे होतंय ना हे सगळं. मी खरंच खूप वाईट आहे. माझ्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम होतात. अवनीला स्वतःचा राग येत होता. सार्थक, असं नाही आहे गं, तू नको काही पण विचार करू. अवनी, तूही जा विचार करू नकोस. तुझ्या आयुष्यात लक्ष दे. लग्न कर तिच्याशी. सार्थक, हो का? तुझा विचार नको करू का? बरं, हं. अवनी, हां बोल. सार्थक म्हणाला. अवनी, अवनी बोल ना. सार्थक, त्यापेक्षा आपण दोघे लग्न करूया ना. बघ ना, आपल्यात भांडणंही इतकं होणार नाही आणि आपल्या मनातलं जग आपल्याला सत्यात उतरवता येईल. काय म्हणते? वेडा, आता खूप उशीर झाला रे या सगळ्याला. सार्थक, काय उशीर? काही नाही उशीर. तू हो म्हण फक्त. अच्छा. सार्थक, बाळाचंही काही टेन्शन घेऊ नको. आपण दोघे त्याला छान सांभाळू. अवनी, हो का? आणि आपल्या पार्टनरचं काय? आपल्या दोघांनाही ते सोडतील इतक्या सहजासहजी? सार्थक, हां. सार्थक निराश झाला. त्यालाही माहीत होतं हे असं सोपं नाही. सार्थक, का? कसं आहे? आपण त्या दोघांसोबत असूनही खुश नाही आहोत आणि आपण आपल्या मनाने जगूही शकत नाही ज्यात आपली खुशी आहे. अवनी, हं, जाऊ दे. नको जास्त विचार करायला. त्रास होतो अजूनच. तुला सांगितलं ते कर. लग्न कर, संसार कर. सार्थक, संसार? तुला माहीत आहे निधी म्हणते की कोर्ट मॅरेज करू. घरी सगळे इतके मागे लागलेत तर, पण ती अजूनही तिच्या घरी सांगायला तयार नाही. अवनी, असतील तिचे काही प्रॉब्लेम, पण जर शक्य असेल कोर्ट मॅरेज तर कर ना. बघ आई बाबा काय म्हणतायत. सार्थक, त्यांचं काय ऑब्जेक्शन नसतं का? त्यांना फक्त आम्ही नीट राहावं एवढंच हवं असतं. अवनी, बघ मग कसं काय ते. ठीक आहे अवनी, खूप दिवस झाले तुला पाहिलं नाही आहे, भेटलो नाही आहे. येऊ का मुंबईला? आता आमच्या मुंबईच्या घरी काका काकू असतात. बाबा रिटायर झाल्यापासून ते गावीच असतात. त्यांच्याकडे थांबेन एखादा दिवस. अवनी, भेटू ना आपण? आता नको. बरं, नंतर भेटू. तुझी डिलेवरी डेट याच महिन्यात आहे ना? हो. तुझ्या बरं लक्षात राहिलं रे. सार्थक, काळजी घे बाळा. अवनी, हं. तुम्ही एवढं बोलून दोघांनी एकमेकांना बाय केलं. डिलेवरी डेटच्या 2-3 दिवस आधीच अवनीला थोडा त्रास होऊ लागला होता. पहिल्या दिवशी तिने तो त्रास सहन केला, पण दुसऱ्या दिवशी मात्र तिने आईला लगेचच सांगितलं. तेव्हा त्यांनी तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दिवसभर अवनीला खूप त्रास होता. पहिलीच वेळ असल्यामुळे ती मनातून खूप घाबरली होती, पण तिची आई तिला धीर देत राहिली. अवनीला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. तो पूर्ण दिवस तिचा तसाच गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. तिच्या ओरडण्याने लेबर रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या तिच्या वडिलांनाही आता तिची काळजी वाटू लागली होती. तिची आई तर लवकरात लवकर आणि सुखरूप तिची डिलिव्हरी व्हावी यासाठी मनोमन प्रार्थना करत होती. लेबर रूमच्या बाहेरून जेव्हा त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. अवनी आता मॅटर्निटी वॉर्डमध्येच होती. लेबर पेनमुळे तिचा चेहरा अगदी सुकून गेला होता. आपल्या आईच्या हातात आपलं छोटंसं गोंडस पिल्लू बघून तिचा तो थकवा कुठल्या कुठे पळून गेला. तिचे आई बाबा, हर्ष, सर्वांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता. तिला तो आनंद पाहतच राहावं वाटलं. तिच्या आईने हळूच तिचं गोंडस बाळ हळूच तिच्या हातात दिलं. तिने त्याला मन भरून पाहिलं. तिच्या डोळ्यातून ओघळणारं पाणी हळूच बाळाच्या नाजूकशा गुलाबी गालावर पडलं. तेव्हा तिने ते हलकंच पुसलं आणि त्याची पापी घेऊन आपल्या हृदयाशी तिला कवटाळलं. तिच्या इतक्या खुश आज जगात कुणीच नसावं असं तिच्याकडे बघणारे तिच्या आईबाबांना वाटत होतं. अवनी, आई यांना सांगितलं का? अवनी, हो सांगितलं. तुझ्या सासरीही सांगितलंय. बाळाचे पप्पा निघालेत बाळाला बघायला यायला पुण्याहून. तिची आई बाळाला गोंधळत म्हणाली. अवनी, काय म्हणाले का ते? अवनीची आई, मुलगा झाला ना, खुश होते एकदम. येतोच म्हणाले संध्याकाळपर्यंत बाळाला भेटायला. सासूही खुश झाली. ते सगळे येणारच आहेत बहुधा उद्या संध्याकाळपर्यंत तर येतो म्हणाले. अवनी, अच्छा. अवनी खूप खुश होती. इतक्या वेळात तिला हे आठवलंच नव्हतं की आपण 3 दिवस इकडे हॉस्पिटलमध्येच होतो. सार्थकने नक्कीच खूप सारे फोन केले असणार, पण फोन तर हॉस्पिटलमध्ये येताना तिला फोनचाही विचार आला नव्हता. तिने आईला विचारले, आई माझा फोन? अगं स्विच ऑफ झालेला. हर्ष आणेल उद्या येताना. अवनी, बरं. एव्हाना सार्थकलाही हर्षच्या स्टेटसवरून अवनीला मुलगा झाला हे कळालंच होतं. 2 दिवस तोही काळजीत होता, पण आता तो खूप खुश झाला होता. क्रमशः